हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्वयंपाकघरासाठी वास्तू टिप्स, वास्तुशास्त्रानुसार 10 महत्त्वाच्या टिप्स आहेत. त्या कोणत्या आहेत ते आता आपण बघूया. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. स्वयंपाकघरासाठी वास्तू टिप्स, धन, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या 10 टिप्स आहेत. लक्ष देऊन ऐका आणि संपूर्ण व्हिडिओ ऐका. आपल्या घरातील स्वयंपाकघर म्हणजे प्रत्येक गृहिणीचे आवडतीचे स्थान असते. आपण दिवसातील कितीतरी वेळ स्वयंपाकघरामध्ये घालवत असतो. स्वयंपाकघरातील वस्तू किंवा आपला किचन ओटा किंवा भांडी धुण्याचे सिंक हे आपण वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवले तर त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्या घरातील व्यक्तींवरती पडतो. एक चांगले स्वयंपाकघर हे समृद्धी, स्वास्थ्य व सद्भाव वाढवते. खरं म्हणजे स्वयंपाकघरामध्ये वास्तुदोष असेल तर आर्थिक अस्थिरता, स्वास्थ्यसंबंधित समस्या किंवा घरगुती भांडणं होऊ शकतात. आपण जर आपले स्वयंपाकघर नवीन बनवणार असाल तर किंवा बनवण्याची योजना करीत असाल तर आपण काही वास्तू टिप्सचे पालन केले पाहिजे. त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. आपण स्वयंपाकघरासाठी काही महत्त्वाच्या 10 टिप्स बघणार आहोत. त्यामध्ये स्वयंपाकघराची योग्य दिशा, गॅसची शेगडी ठेवण्याची योग्य दिशा किंवा शुभ दिशा, त्याचबरोबर सिंक कोणत्या दिशेला असावे, आदर्श रंगसंगती व चुकीच्या जागी स्वयंपाकघर असेल तर काय करायचे, ह्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. घरातील स्वयंपाकघर घराची सर्वात चांगली जागा. आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरासाठी आदर्श दिशा दक्षिण पूर्व कोन आहे. वास्तुशास्त्रानुसार अग्नितत्व ह्या दिशेला नियंत्रित करते. त्यासाठी योग्य दिशा निवडली पाहिजे. जर स्वयंपाकघर दक्षिण पूर्व दिशेला नसेल तर काय करावे? जर स्वयंपाकघर दक्षिण पूर्व ह्या दिशेला बनवणे संभव नसेल तर उत्तर पश्चिम दिशा हा दुसरा चांगला विकल्प आहे. स्वयंपाकघर उत्तर पूर्व दिशेला कधीसुद्धा असू नये, कारण की त्यामुळे आर्थिक नुकसान व स्वास्थ्यसंबंधित समस्या होऊ शकतात. स्वयंपाकघर जर दक्षिण पश्चिम दिशेला असू नये, कारण की ह्या दिशा स्थिरताशी जोडल्या गेलेल्या आहेत व अग्नीशी संबंधित किंवा अंशताशी जोडल्या गेलेल्या आहेत, अशांततेशी जोडल्या गेलेल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार गॅस शेगडीची योग्य दिशा. स्वयंपाकघरातील गॅस शेगडीची जागा सर्वात महत्त्वाची आहे, कारण की ती अग्नितत्वाशी जोडली गेलेली आहे. गॅस शेगडीची जागा वास्तुशास्त्रानुसार पाहिजे. गॅस शेगडी नेहमी दक्षिण पूर्व दिशेला ठेवली पाहिजे. स्वयंपाक करताना नेहमी आपले मुख पूर्व दिशेला पाहिजे, कारण की त्यामुळे चांगले स्वास्थ्य राहून सकारात्मकता येते. काही चुका करण्यापासून आपण टाळले पाहिजे. गॅसची शेगडी उत्तर किंवा उत्तर पूर्व ह्या दिशेला ठेवू नये, त्यामुळे आर्थिक परेशानी येऊ शकते. गॅसची शेगडी चुकूनसुद्धा खिडकीच्या खाली किंवा प्रवेशद्वाराजवळ ठेवू नये. स्वयंपाकघरातील सिंक व गॅस शेगडी वास्तुशास्त्रानुसार कोठे असावी? वास्तुशास्त्रानुसार गॅस शेगडी अग्नितत्व व सिंक जलतत्व कधीसुद्धा एक दुसऱ्याच्या जवळ असू नये. त्याच्यासाठी योग्य सर्वात स्थान कोणते आहे? सिंक नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला पाहिजे. गॅसची शेगडी व सिंक यामध्ये योग्य अंतर असले पाहिजे, कारण की आग व पाणी ह्या दोन्ही तत्व एकमेकांशी भिडली नाही पाहिजेत. जर समजा हे दोन्ही एक दुसऱ्याच्या जवळ असतील तर काय करावे? गॅसच्या जवळ सिंक असेल तर परिवारात भांडणं होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते. जर समजा आपल्या स्वयंपाकघरामध्ये गॅस व सिंक जवळ असेल तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे. तो म्हणजे दोन्हीच्यामध्ये एक लाकडी पार्टिशन टाका. स्वयंपाकघराची दिशा व लेआउट वास्तुशास्त्रानुसार करा. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची योग्य दिशा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निर्माण करते. काही गोष्टी करा किंवा करू नका. स्वयंपाकघरातील गॅस शेगडी, मायक्रोवेव्ह व ओव्हन दक्षिण पूर्व दिशेला पाहिजे. स्वयंपाकघरातील स्थिरता राखण्यासाठी रेफ्रिजरेटर दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे. स्वयंपाकघरातील कपाट दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.
स्वयंपाकघर बाथरूम किंवा पूजेच्या जागेच्या खाली असू नये. स्वयंपाकघराचा दरवाजा ह्याची दिशा कोणती असावी? स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी प्रवेशद्वार योग्य जागी पाहिजे. दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. दरवाजा कधीसुद्धा दक्षिण पश्चिम ह्या दिशेला नसावा. स्वयंपाकघराला वास्तुशास्त्रानुसार कोणता रंग द्यावा? स्वयंपाकघरात रंग देण्याच्या अगोदर वास्तुशास्त्रानुसार व वातावरणाशी जुळणारा रंग देणे महत्त्वाचे आहे. स्वयंपाकघरासाठी सर्वात चांगला रंग कोणता? पिवळा रंग हा गरमी वाढवतो व सकारात्मकता वाढवतो. नारंगी किंवा लाल रंग अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करतो व समृद्धी आणतो. हिरवा रंग सद्भाव व चांगले स्वास्थ्य वाढवण्यास मदत करतो. काही रंग आपल्या स्वास्थ्यासाठी सकारात्मकतासाठी वर्ज्य आहेत. ते कोणते रंग आहेत ते बघूया. काळा रंग नकारात्मकता वाढवतो. गडद निळा रंग परिवारामध्ये अस्थिरता निर्माण करतो. स्वयंपाकघर व बाथरूम संबंधित काही वास्तू नियम. स्वयंपाकघराची व बाथरूमची भिंत कधीसुद्धा एक नसावी, कारण की स्वयंपाकघर हे अग्नितत्वाचे प्रतीक आहे, तर स्नानगृह जलतत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे दोन्ही ऊर्जाचा टकराव होऊ शकतो. जर दोन्हीची भिंत एक असेल तर वास्तुसंबंधित उपाय कोणता करावा? जर दोन्हीची एकच भिंत असेल तर त्याच्यामध्ये एक लाकडी पार्टिशन टाकावे. बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. स्वयंपाकघर व बाथरूमची वास्तुशास्त्रानुसार योग्य स्थिती कोणती? वास्तुशास्त्रानुसार घराचे डिझाईन करताना बाथरूमच्या दिशेचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाथरूम कधीसुद्धा स्वयंपाकघराच्या ठीक वरती किंवा खालती नसावे. स्वयंपाकघर कधीसुद्धा बाथरूमच्या जवळ नसावे, कारण की त्यामुळे बनवलेल्या जेवणाची ऊर्जा दूषित होते. जर आपले स्वयंपाकघर उत्तर दिशेला आहे तर धनाचे देवता भगवान कुबेर ह्यांच्या ऊर्जासाठी विपरीत आहे. जर स्वयंपाकघर उत्तर दिशेला असेल तर कोणता उपाय करावा? स्वयंपाकघरामध्ये तांब्याचे स्वस्तिक लावावे. स्वयंपाकघरामध्ये निळ्या रंगाच्या शेडचा वापर करू नये. ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी गॅस शेगडी दक्षिण पूर्व दिशेला ठेवावी. पूर्वेच्या दिशेला घराचे मुखद्वार असेल तर उत्तर पश्चिम दिशेला स्वयंपाकघर असावे. जर आपले स्वयंपाकघर उत्तर पश्चिम दिशेला असेल तर पुढील दिशांचे पालन करावे. अग्नितत्व संतुलित राखण्यासाठी गॅस शेगडी दक्षिण पूर्व दिशेला पाहिजे. सकारात्मकता राहण्यासाठी पांढरा किंवा हलक्या रंगाचा वापर करा. जर काही भारी सामान असेल तर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे. त्याचा निष्कर्ष काय आहे ते बघूया. वास्तूनुसार स्वयंपाकघर बनवले तर समृद्धी, चांगले स्वास्थ्य व सकारात्मक ऊर्जा सुनिश्चित होते. स्वयंपाकघराची दिशा, गॅस शेगडी ठेवण्याची जागा व सिंकची जागा व रंगसंगती वास्तुशास्त्रानुसार असेल तर घरामध्ये सामंजस्य वातावरण राहण्यास मदत होते. जर आपण नवीन स्वयंपाकघर बनवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार बनवा. त्यामुळे घरामध्ये संतुलित वातावरण व समृद्धी राहण्यास मदत होते. ह्याचे संपूर्ण टेक्स्ट मी रॉयल शेफ सुजाता ह्या वेबसाईटवरती दिलेलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे आपण क्लिक करू शकता. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.